मग लक्षात आलं, अरे काल आपण केला होता राजमा, आणि राजमा एक्स्ट्रा भिजवला होता तर थोडा उरला होता, तर त्याच्याबरोबर सॉरी कट त्याच्याबरोबर काय ते मी माझं बघीन. मी फक्त तुला टेस्ट करायलाच बोलवलं, बाकी काय नाही. तुला कसं वाटतं ते चांगलं. हॅलो यूट्यूबकर, कसे आहात तुम्ही? आजच्या गोष्टी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आणि ह्या ब्रेकफास्ट सिरीजमध्येही स्वागत. आजची जी रेसिपी आहे ना, ही बेस्ट आउट ऑफ लेफ्ट ओव्हर्स असं आपण त्याला म्हणू शकतो. सो बेसिकली काय झालं, आम्ही काल केला होता राजमा, आणि राजमा एक्स्ट्रा भिजवल्यामुळे झाला तो राहिला एक्स्ट्रा. त्याचं करायचं काय, आणि त्याच्याबरोबर होतं 1-2 बटाटे उकडलेले पण होते. मग काय करायचं म्हणून विचार केला, ब्रेकफास्टसाठी कटलेट बनवूया आपण. तर आता राजमा आणि उरलेले बटाटे ह्याचा आपण एक कटलेट बनवणार आहोत. ही रेसिपी एकदम सोपी आहे, खूप इझी आहे. हे तुम्ही बनवून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता, एक 4-5 दिवस आरामात राहतं, आणि मग जेव्हा तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही त्याचे कटलेट्स बनवू शकता. खूप हेल्दी पण आहे. तर आपण जाऊया किचनमध्ये आणि बघूया की आपल्याला काय काय साहित्य लागतं ते. ओके, तर कटलेट बनवायला सगळ्यात पहिला म्हणजे आपल्याला लागणार आहे उकडलेला राजमा. ह्याच्याबरोबर आम्ही चण्याची डाळ पण भिजत घातलेली. त्याच्यामुळे काय होतं, जरा तुमचे राजमा शिजल्यानंतर जेव्हा आपण राजमाची डाळ बनवतो ना, ती थोडीशी थिक होते, म्हणून आम्ही त्याच्यात चण्याची डाळ घालतो. त्याच्याबरोबर आपल्याला लागणार आहे नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बारीक रवा. उकडलेला बटाटा हा स्मॅश करून घेतलाय. एक कांदा कापलेला बारीक, किसलेलं बीट, किसलेलं गाजर, कोथिंबीरमध्ये आपण कोथिंबीरचे जे दांडे असतात ना, कवळ्या, त्या आपण वापरल्यात. मीठ, जिरा पावडर, लसूण आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली, हळद, लाल तिखट आणि थोडं चटपटीत बनवायला चाट मसाला. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर चला आपण पटकन कटलेट बनवूया. तर सर्वात प्रथम आपण एक परात घेऊया. या परातीमध्ये आपल्याला घ्यायचे हे उकडलेले राजमा आणि चण्याची डाळ. ह्याचं पूर्णपणे पाणी काढलेलं आहे, फक्त डाळ ठेवलेली आहे आपण. ही घ्यायची आहे. आणि आपण काय करणार आहोत, एक जे आपलं स्मॅशर असतं त्याच्याने ही पूर्ण डाळ तुम्हाला बारीक करून घ्यायची. हे बघा, तुम्हाला दिसत असेल, मी राजमा पूर्ण स्मॅश करून घेतोय. काही दाणे अख्खे राहिले तरी चालतील, असं पूर्ण नाही की एकदम तुम्हाला फुल स्मॅश करायचंय. ठीक आहे, हे बऱ्यापैकी स्मॅश झालेलं आहे. आता ह्याच्यातच आपण आपला जो उकडलेला बटाटा आहे तो स्मॅश करून ठेवलाय, तो पण घालूया. ओके, हे दोन्ही एकत्र जरा असं स्मॅश करून घेऊ, म्हणजे ते एकजीव व्हायला पाहिजे. ओके, हे हाताने असं छान मिक्स करून घेऊया. बघा, ह्याचा एक छान वेगळा गोळा होतोय चांगलाच. हे प्रॉपर मिक्स झालं. आता राजमा आणि चण्याची डाळ असल्यामुळे जरा प्रोटीन पण येतं, त्यामुळे खायला पण हेल्दी, मुलांना ब्रेकफास्टमध्ये द्यायचंय, डब्याला द्यायचंय, पण खूप छान होईल. आता हे झालं. ह्याच्यात आपण आता घालूया आपला बारीक चिरलेला कांदा, भरपूर गाजर चिरलेलं, बीटरूट चिरले आपण किसून घेतलेलं बीटरूट आहे, पूर्ण गाजर पण किसून घेतलंय. त्यात घालूया आपण कोथिंबीर. किती छान रंग दिसतोय सगळ्या गोष्टींचा. आता आपण याच्यात घालणार आहोत तांदळाचं पीठ आणि रवा. ठीक आहे, हे प्रॉपर बाइंडिंग साठी आपल्याला चांगलं पडणार. ह्यातच आपण घालूया हळद, लाल तिखट, त्याच्यानंतर आपण घालणार आहोत जिरा पावडर, हिरवी मिरची आणि लसूण, लागेल मीठ, आता आपण घालणार आहोत ह्याच्यात चाट मसाला आणि थोडं नाचणीचं पीठ. ओके, आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. अगदीच वाटलं घट्ट आहे तर आपण पाणी वापरूया, पण सध्या हे मी असंच मिक्स करतोय. A few inches later. हे बघा, मी अजिबात पाणी घातलेलं नाही ह्याच्यात, आणि आपला कटलेटचा जो डो आहे तो एकदम मस्त मिक्स झाला आहे. कसं झालं समजायचं, हे बघा, तुम्ही जेव्हा घेता हे हातात,
कटलेट रेडी आहे की नाही मस्त. तर आपण ह्याला थोडंसं रेस्ट करायला देऊया. रवा घातलाय ना, ते एक 5 ते 10 मिनिटाला रेस्ट करायला ठेवूया. तुम्हाला जेव्हा हे स्टोअर करायचं असेल तर असंच तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये 3 ते 4 दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला हवे तेव्हा काढा, त्याचे कटलेट बनवा आणि शॅलो फ्राय करून दाखवा. आज आपण हे कटलेट शॅलो फ्राय करणार आहोत. तुमच्याकडे जर का एअर फ्रायर असेल तर तुम्ही एअर फ्रायरमध्येही बनवू शकता. हे बघा, उरलेलं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि 4 कटलेट आता फक्त आपल्याला तळायला म्हणून करून ठेवले आहेत. आपण जे कटलेट तळणार आहोत ते आपण ऑलिव्ह ऑइलमध्ये तळणार आहोत, त्यामुळे अजून हेल्दी. तर पॅन गरम करायला ठेवलं आहे, आपण कटलेट तळायला घेऊया. ओके, पॅन गरम झालेला आहे, तर याच्यात आपण थोडं ऑलिव्ह ऑइल घालूया. ओके, ऑलिव्ह ऑइल गरम झालं की आपण हे कटलेट्स ह्याच्यात सोडूया. छोटे मोठे साईज झालेत पण ठीक आहे, चालतं. आपल्याला काय खाण्याशी मतलब आहे, सकाळ सकाळ ब्रेकफास्ट छोटा मोठा चालतो. रंग किती छान दिसतोय, तुम्हाला दिसतच असेल, एकदम छान रंग आलाय. आता ह्याला एक 2 ते 3 मिनिटं आपण दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजूया आणि गोल्डन ब्राऊन करूया. 1-2 मिनिटं झालीत, आपण आता हे परतूया. बघा असं मस्त क्रिस्पी आणि कलर पण छान आलाय. ओके, आता ह्याला दुसऱ्या बाजूनी पण जरा छान असं गोल्डन ब्राऊन होऊन दे. आणि कळतंय बघा, 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. बघा किती मस्त क्रिस्पी झालंय. आपले हे आता कटलेट्स रेडी होतील. थोडं ह्याला आपण दुसऱ्या बाजूनी पण छान गोल्डन ब्राऊन करूया आणि पटकन प्लेटिंग करून दाखवूया. प्लेटिंगसाठी मी पुदिन्याची चटणी ऑलरेडी करून ठेवलेली आहे. तर चला आपण लवकर खायला बसूया. तर बघितलं तुम्ही की कटलेट्स बनवणं किती सोपं आहे आणि हे सगळे घरातलेच जिन्नस आहेत. फक्त एक्स्ट्रा राजमा असेल किंवा बटाटा एक्स्ट्रा असेल उकडलेला तर तुम्ही फटकन हे कटलेट्स बनवू शकता. आणि आपण बनवलं आहे ना ऑलिव्ह ऑइलमध्ये, म्हणजे तेही खूप हेल्दी ऑप्शन आहे. आणि हे तुम्ही तुमच्या टिफिनमध्ये, ऑफिसमध्ये किंवा मुलांना टिफिनमध्ये किंवा तुम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये पण खाऊ शकता. आणि हे एकदा बनवलं की 3-4 दिवस आरामात तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आज आपल्याबरोबर आहे प्रतीक्षा, म्हणजे माझी बायको आणि आजींची सून, जिने तुम्हाला पावभाजीची रेसिपी दाखवली होती आणि तुम्ही तरी खूप आवडून बघितली पण होती आणि आय थिंक तुम्ही करूनही बघितली असेल. तर प्रतीक्षा, डू यू वांट टू से हाय टू आवर ऑडियन्स? हाय, आणि मी खूप एक्साइटेड आहे हे नवीन कटलेट्स, न्यू रेसिपी ट्राय करायला. लेट्स सी हाऊ इट इज. दिसतायत तर खूप हेल्दी. लेट्स सी टेस्ट कशी आहे. इट डज नॉट ओनली लुक हेल्दी, इट इज हेल्दी, बट टेस्ट वाईज इट इज रिअली डिलिशियस. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे हे बनलेले आहेत. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघू शकता. खूप छान आहे. आणि द बेस्ट पार्ट इज त्याची चटणी ही खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इट्स अ व्हेरी गुड हेल्दी ऑप्शन. तर चटणी आपण हांडव्याच्या रेसिपीमध्ये दाखवली आहे, ती तुम्ही बघितलीच असेल. तिकडनंच सेम रेसिपी फॉलो करा आणि चटणी बनवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका की कशी झाली तुमची रेसिपी. आणि आम्हाला कमेंट करून हेही सांगा की तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायच्या आहेत ब्रेकफास्ट सिरीजमध्ये. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर. बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका. आय कांट स्टॉप इटिंग. बाय. तर बघितलात तुम्ही, आपले कटलेट रेडी आहेत. एकदम मस्त झालेले कटलेट्स आहेत आणि आपण हे बनवलेत ऑलिव्ह ऑइलमध्ये. म्हणजे टेस्ट टेस्ट हां, डोंट चव घ्यायला बोलवलंय. तू जाऊन दे, मी मराठीतच बोलतो. एम्फसाइज नको करू. शुअर हां, तू असं खूप शुअर. प्रेशर देतोस. नॉर्मली असा फ्लो मध्ये बोल. तर बघितलं तुम्ही की कटलेट्स केटलेट्स केटलेट्स मला लाजायचं वगैरे तेच कळत नाही. स्माइल ओके, ऍक्शन.